नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत कॉमन नेम सिस्टीमला। तुम्हा सर्वांना माहीत आहे आपण कॉमन नेम सिस्टीमबद्दलची माहिती घेत आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याचं असलेलं कॉमन नेम सिस्टीम त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत। आज आपल्याला ज्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर घ्यायचं आहे त्या कंपाऊंडचं नाव आहे अल्किल हलाइड, अल्कोहोल आणि अमाइन्स। तुम्हाला माहीत आहे दोन प्रकारचे नॉमेनक्लेचर आहेत, एक कॉमन नेम सिस्टीम, एक आययुपीएसी नेम सिस्टीम। एक वाक्य लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला एका कंपाऊंडचं कॉमन नाव बघायचं आहे, फक्त कॉमन नाव सुरुवातीला। आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्या समोर तीन कंपाऊंड्स आहेत, अल्किल हलाइड, अल्कोहोल आणि अमाइन। या तिघांचं नाव एकसारखंच आहे, सेम नाव आहे। अल्किल हलाइड, अल्कोहोल, अमाइन या तिघांना एकाच प्रकारे नाव दिलं जातं, हे वाक्य लक्षात ठेवा। आणि मग कसं नाव दिलं जातं हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यापैकी एक भाग आपण पूर्ण केला, कुठला? अल्किल हलाइडचा। अल्किल हलाइडचं कॉमन नाव अल्किल हलाइड, अल्किल हलाइडचं कॉमन नाव अल्किल हलाइड, अरे अल्किल हलाइडचं कॉमन नाव अल्किल हलाइड, संपलं। तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी कॉमन नाव देत असताना पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे, मग पुन्हा म्हणायचं हलाइड, पुन्हा म्हणायचं अल्कोहोल, पुन्हा म्हणायचं अमाइन। कळलं का? अल्कोहोल असेल, अमाइन्स असेल, तुम्हाला माहीत आहे बाबांनो या ठिकाणी आपल्याला कॉमन नाव देत असताना पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे, समोर म्हणायचं आहे हलाइड। कळालं का नाही कळालं? आता कसं थोडक्यात सांगतो आणि पुन्हा आपण इन डिटेल स्टार्ट करू। पहा आता बघा, समजा RX आहे, हे कोण आहे? अल्किल हलाइड। हा जो कंपाऊंड तुमच्या समोर आहे या कंपाऊंडचं नाव काय आहे? पहिल्यांदा आरचं नाव लिहा। आर म्हणजे काय? अल्किल। पहिल्यांदा आरचं नाव लिहा, अल्किल। हॅलोजन आहे, हलाइड, अल्किल हलाइड। अल्कोहोल आहे, मग कसं येईल? ROH, अल्कोहोल आहे। मग अल्कोहोलचं कॉमन नाव कसं लिहायचं? अरे बाबांनो, अल्कोहोलचं कॉमन नाव लिहित असताना देखील पहिल्यांदा आरचं नाव लिहा, अल्किल ग्रुपचं, मग OH आहे, अल्कोहोल म्हणा, अल्किल अल्कोहोल म्हणा, कॉमन नाव तयार। आणि अजून एक आहे NH2, हे कोण आहे? अमाइन आहे, NH2, प्रायमरी अमाइन, प्रायमरी अमाइन, प्रायमरी अमाइन। आणि अमाइनला नाव देत असताना आपण नाव कसं दिलं पाहिजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो की या अमाइनला सुद्धा त्याच प्रकारे नाव द्यायचं आहे। कसं? पहिल्यांदा आरचं नाव लिहा, अल्किल, मग म्हणा अमाइन, म्हणजे अल्किल अमाइन हलाइड, अल्किल अल्कोहोल आणि या ठिकाणी अल्किल अमाइन, अल्किल हलाइड, अल्किल अल्कोहोल, अल्किल अमाइन। ओके, पण तुम्हाला माहित आहे की बाबा ह्या सर्वांचं नाव लिहित असताना एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे आणि मग समोर म्हणायचं आहे हलाइड, अल्किल हलाइड असेल तर, अल्कोहोल, अल्कोहोल असेल तर, अमाइन, अमाइन असेल तर। तिघाचं नाव एक प्रकारचंच आहे, तिघाच्या नावामध्ये कसलाही फरक नाहीये, प्रत्येकाचं नाव लिहित असताना। पण एक महत्त्वाची काळजी घ्यायचं, तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव माहीत पाहिजे। मग अल्किल ग्रुपचं नाव कसं लिहायचं आहे याच्याबद्दलची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपला एक सेपरेट भाग आहे, कोणतं? अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर। बघा, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, बोला अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला प्रत्येकाचं नाव कसं आहे का आलं कारणासहित त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण त्या भागामध्ये आहे, समजते? आता तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव माहीत नसलं तरी थोडक्यात सांगतो, चलतीवर सांगतो, पटापट लक्षात ठेवायचं आहे। ओके, पहा आता आज आपण काय करू, अल्कोहोल हा कंपाऊंड आहे आणि अल्कोहोलला कॉमन नाव कसं देतात तेवढं बघू आपण। अल्किल हलाइडची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे। आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला ज्याचं नाव आहे, आज आपण जो भाग सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे अल्कोहोल। अल्कोहोलला कॉमन नाव कसं देतात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपल्याला समजून घ्यायची आहे। ओके, पहा आता बघा, हे सगळे उदाहरण तुमच्या समोर आहेत, प्रत्येक उदाहरणाचं आपण कॉमन नाव लिहूयात। अल्कोहोलला कॉमन नाव कसं देतात याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत। एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, अल्कोहोलला कॉमन नाव देत असताना पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्याच्यासमोर शब्द लिहायचं अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल, संपलं, कॉमन नाव तयार झालं।
मग तुम्हाला अल्किल ग्रुपचं नाव माहीत असेल तर फार सोपं आहे. कळलं का? जो अल्किल ग्रुप आहे त्याचं नाव लिहा, समोर अल्कोहोल म्हणा, संपलं. लय सांगायची काय गरज आहे. परंतु ज्यांना अल्किल ग्रुप माहीत नाही त्यांना एक विशिष्ट व्हिडिओ बघायला सांगितला मी, कॉमन अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, अल्किल ग्रुप्स बाय षडाक्षरी सर, तो व्हिडिओ बघा. कळलं का नाही कळलं? मग बाकी सगळे गोष्टी तुम्हाला कळतील. तरी पण सर तेव्हा सांगतो मी. आणि तुम्हाला माहीत पाहिजे वर्ड रूट. वर्ड रूट काय सांगतं? कार्बनची संख्या. 1 असेल मिथ, 2 इथ, 3 प्रोप, 4 ब्यूट, 5 पेंट, 6 हेक्झ, 7 हेप्ट, 8 ऑक्ट, 9 नोन, 10 डेक, 11 अंडेक, 12 डोडेक, 13 ट्रायडेक. हे सगळे शब्द माहीत पाहिजे पहिल्यांदा. कळलं का नाही कळलं? ह्याच्या आधीच्या भागामध्ये सांगितलंय, पुन्हा रिपीट करतोय. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक, अंडेक, डोडेक, ट्रायडेक. समजलं? सुरुवात करू आपण. बघा, अल्कोहोल आहे आपल्यासमोर. हा अल्कोहोल आहे आपल्यासमोर आणि या अल्कोहोलला आपल्याला कॉमन नाव द्यायचं आहे. पहिल्यांदा ह्याचं नाव लिहा CH3चं आणि मग पुढे OH अल्कोहोल म्हणा. CH3 म्हणजे काय हो? मिथिल. आणि OH म्हणजे अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल नाव तयार झालं. काय? मिथिल अल्कोहोल. CH3 CH2 म्हणजे काय हो? इथिल. OH म्हणजे अल्कोहोल. ठीक आहे. CH3 CH2 CH2 म्हणजे काय हो? N प्रोपिल. OH म्हणजे अल्कोहोल. CH3 CH2 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 म्हणजे काय हो? N ब्युटील. OH म्हणजे अल्कोहोल. CH3 CH2 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 म्हणजे काय हो? N पेंटील. OH म्हणजे अल्कोहोल. CH3 CH2 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 म्हणजे काय हो? N हेक्झिल. OH म्हणजे काय? अल्कोहोल. कळलं का? तुम्हाला काहीच अवघड नाही. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं. नाव तुम्हाला माहीत पाहिजे. अल्किल ग्रुपचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे. ते माहीत नसलं की मग अडचण आहे. ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये सांगितलं कसं नाव तयार होतं थोडक्यात तुम्हाला. त्याचा आधार घेऊन तुम्ही नाव लिहा पटापट. समजलं का? चला नेक्स्ट बघा. आता इथं कसं येईल? आयसोब्युटील नावायचं. आयसोब्युटील. OH अल्कोहोल. हे आयसोपेंटील. आयसोपेंटील. OH अल्कोहोल. ह्याचं नाव काय? निओपेंटील. OH अल्कोहोल. चला आयसोप्रोपिल. बरोबर आहे का? OH म्हणजे अल्कोहोल. चला सेकंडरी ब्युटील. अल्कोहोल. नुसतं अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं, अल्कोहोल म्हणायचं, दुसरं काहीच नाही. पहा इथं काय लिहू? सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. सेकंडरी पेंटील अल्कोहोल. टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. आणि इथं आहे टर्शियरी पेंटील. टर्शियरी पेंटील अल्कोहोल. बघा हे सगळे कंपाऊंड्स आहेत ना. प्रत्येकाचं नाव कसं आलं हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. नाव लिहित असताना फक्त एक काळजी घ्यायचं. काय काळजी घ्यायचं? बाबांनो, त्या ठिकाणी अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्याप्रमाणे प्रत्येक नॉमेनक्लेचर करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण शिकलेल्या आहेत. आणखी काही उदाहरणं घेतो. 16 बघा. CH2 डबल बॉन्ड CH OH हे व्हिनिल ग्रुप आहे. व्हिनिल अल्कोहोल. व्हिनिल अल्कोहोल. बघा सर्वांना दिसतंय का? व्हिनिल अल्कोहोल. 17 CH2 डबल बॉन्ड CH CH2 OH हे अलील ग्रुप आहे. अलील अल्कोहोल. आणि 18 आहे हे बेंझिन रिंग. ह्याला CH2 ह्याचं नाव बेंझिल झालं आणि अल्कोहोल. ठीक. अशा प्रकारे या ठिकाणी या सगळ्या कंपाऊंडचं आपण कॉमन नाव लिहिलेलं आहे. परत एकदा तुम्हाला मी सांगतो कॉमन नाव कसं आलं. मी काय केलं? सोप्या पद्धतीने लिहिलं. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहिलं ते तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही म्हणसाल गुरुजी मला अल्किल ग्रुपचं नावच माहीत नाही, मग मी नाव कसं लिहू? अरे तुला नाव लिहिता येणार नाही रे. पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव पाठ कर रे, मग तुला येईल रे. समजतंय का नाही? मग अल्किल ग्रुपचं नावच तुम्हाला माहीत नसेल तर नॉमेनक्लेचर कसं येऊ शकतं? तरी पण मी थोडक्यात सांगतोय आता सगळ्याचं स्पष्टीकरण.
कळलं का? तेच नाव कसं आलं त्याचं स्पष्टीकरण सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. थोडक्यात लिहिलो सगळं, आता प्रत्येकाचं स्पष्टीकरण सांगतो, ऐका व्यवस्थित म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, पहा लिहून घ्या तोपर्यंत. आता एक महत्वाची काळजी घ्यायचं नाव देत असताना एक काळजी घ्यायचं, वर्ड रूट तुम्हाला माहित पाहिजे. मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्झ, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक, अनडेक, डोडेक, ट्रायडेक, कार्बनच्या संख्येनुसार. आता बघा इथं नाव लिहिलं आपण, कार्बन किती आहे? एक आहे, म्हणजे मिथ आलं. हे बघा हे मिथ. पुढे लिहा वायल सफिक्स, हे वायल लिहिलं, नाव झालं मिथिल. आणि पुढे अल्कोहोल लिहा, सोपं नाव आहे. कार्बन होता 1 2, 2 कार्बनचा वर्ड रूट इथ. हे बघा हे लिहिलं इथ. पुढे लिहा सफिक्स, कुठलं? वायल. हे बघा हे वायल, नाव झालं इथिल. OH म्हणजे अल्कोहोल. हाय सोपं, ठीक आहे. इथं बघा 1 2 3, 3 कार्बन म्हणजे वर्ड रूट प्रोप. मिथ इथ प्रोप, मिथ इथ प्रोप, मिथ इथ प्रोप. पाठ करा मग येत आहे. कळालं का नाही कळालं? हो का? 1 2 3 म्हणजे प्रोप, हे लिहिलं आपण प्रोप. आणि OH आहे म्हणजे वायल, सॉरी पुढे काय येईल? वायल, प्रोपिल झालं. आणि OH आहे म्हणजे अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल. पण तुम्ही म्हणताल N का बरं लिहिलंय? कारण आहे, तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स लिहावं लागतंय. येत आहे, समजलं का? तुम्हाला माहित आहे जर स्ट्रेट चेन असेल आणि हे कार्बन प्रायमरी आहे, प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. आता फ्री कुठे बघा, जिथं फंक्शनल जोडले ना, जिथं फंक्शनल जोडलंय त्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री समजायचं. कळलं का? ज्या ठिकाणी फंक्शनल जोडलंय त्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री समजायचं. आता ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे म्हणजे प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. कळलं का? जर स्ट्रेट चेन असेल म्हणजे ब्रँचिंग नसेल आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री असेल तर N लिहायचं, म्हणून इथं N लिहिलं. बरोबर आहे? 1 2 3 4, 4 म्हणजे वर्ड रूट ब्यूट आहे का? हे लिहिलं आपण ब्यूट. सफिक्स वायल, ब्युटील. OH म्हणजे अल्कोहोल. ही तर स्ट्रेट चेन आहे आणि प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाला जोडला आहे म्हणून हा प्रायमरी कार्बन आहे. प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे ना, स्ट्रेट चेन आहे, ब्रँचिंग नाही, म्हणून N आलं. ओके, पुढे 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट आहे का? पुढे सफिक्स वायल, पेंटिल झालं. बरोबर आहे की नाही? आणि मग OH म्हणजे अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल. N लिहिलं. N का लिहिलं? कारण स्ट्रेट चेन आहे आणि ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाला जोडला आहे म्हणजे हा कार्बन प्रायमरी, म्हणजे प्रायमरी कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. ओके, इथं बघा मोठा कार्बन 1 2 3 4 5 6, 6 म्हणजे हेक्झ. सफिक्स वायल, हेक्झिल. OH म्हणजे अल्कोहोल, हेक्झिल अल्कोहोल. N का बरं लिहिलं? प्रिफिक्स, कारण स्ट्रेट चेन आहे आणि ह्या कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे. ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जोडले त्या कार्बनचा विचार करायचं, तिथली व्हॅलन्सी फ्री आहे म्हणून समजा. कळत नसेल तर थोडक्यात. आणि ह्या कार्बनची व्हॅलन्सी म्हणजे हा कार्बन एकाला जोडला आहे म्हणून हा प्रायमरी, म्हणून येणार इथं. तर हे सगळी नावं ह्या प्रकारचे आहेत. इकडे बघा, तुम्हाला माहित आहे मोठा कार्बन 1 2 3 4, 4 म्हणजे ब्यूट. पुन्हा सफिक्स वायल, ब्युटील झालं. OH म्हणजे अल्कोहोल. तुम्हाला माहित आहे 1 2, 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल, काय म्हणतो मी? 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल, हे पहा इथं 1 2, 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल तर काय येईल? आयसो, म्हणून आयसो ब्युटील अल्कोहोल असं याचं नाव आलं आहे का? नेक्स्ट बघा 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट. 5 कार्बनचा वर्ड रूट पेंट येतो. सफिक्स वायल, पेंटिल. OH आहे अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल. 1 2, 2 नंबरच्या कार्बनला एक CH3, आयसो, आयसो पेंटिल अल्कोहोल. समजतंय? चला पुढे 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट. सफिक्स वायल, पेंटिल आहे ना. वर्ड रूट माहित पाहिजे. मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट, मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट, मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट. हे तुम्हाला पाठ पाहिजे. हेच नाव माहीत नसलं तर पुढचं नॉमेनक्लेचर कसं काय येऊ शकतं? तुम्हाला येऊ शकत नाही. बाबांनो इथं किती आहे ते? एकूण 5 आहे की नाही, म्हणून पेंट. सफिक्स वायल, पेंटिल झालं. OH म्हणजे अल्कोहोल. चला झालं. मग आता 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 जोडले असतील तर निवो वापरायचं. 2 नंबरच्या कार्बनला जर 2 CH3 ग्रुप जोडले असतील तर निवो वापरायचं, म्हणून निवो पेंटिल अल्कोहोल आलं. समजलं का? तर ह्या प्रत्येकाचा अर्थ तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पुढे बघा पुढे बघा इथं कसं आहे बघा, कार्बन 1 2 3, 3 कार्बनचा वर्ड रूट प्रोप. सफिक्स वायल, प्रोपिल आहे का? वर्ड रूट अधिक वायल लिहायचं असते. वर्ड रूट अधिक वायल
हां, कार्बन किती 3 म्हणून प्रोपाल, सफिक्स वायल प्रोपिल झालं, OH आहे अल्कोहोल, कुठं जोडले OH इथं, ह्या कार्बनचा विचार करतं. हे कार्बन 1 आणि 2 दोघांना जोडले म्हणजे सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी जर फ्री असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला कार्बनची संख्या समान असेल, इकडे बी एक आहे इकडे बी एक आहे, सिमेट्रिकल आहे ना, आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी सुद्धा आयसोप्रोपेस घ्यायचं म्हणून आयसो घेतला आपण, म्हणून आयसोप्रोपिल अल्कोहोल झालं. मोठा कार्बन 1 2 1 2 3 4, 4 म्हणजे ब्यूट, सफिक्स वायल ब्युटील, OH म्हणजे अल्कोहोल, ब्युटील अल्कोहोल. परंतु ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, इथं जोडले OH. बरोबर आहे का? दिसतोय का बघा. हां, बघा आता या ठिकाणी कसं आहे, तर या ठिकाणी सेकंडरी हा कार्बन दोघाला जोडला, एकाला आणि दोघाला, म्हणजे सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे. परंतु ह्या बाजूला एक कार्बन आहे, ह्या बाजूला 2 आहे, ती समान नाहीत. बघा, सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल परंतु त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नसेल तर सेकंडरी घ्यायचं, म्हणून सेकंडरी घेतले आपण. येतं बघा, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, डबल झाले बघा, तेच डबल झाले. एक्झाम्पल इथं असू द्या डबल, असू द्या तेच डबल. आता इथे कसं आहे, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, हे सेकंडरी आहे. बघा पहिल्यांदा 1 2 3 4, 4 म्हणजे ब्यूट, वायल सफिक्स ब्युटील अल्कोहोल झालं. बघा सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे, इकडे 1 आहे इकडे 2 आहेत म्हणजे समान नाहीत म्हणून सेकंडरी घेतलं, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. ठीक आहे, बघा इथं 1 2 3 4 5, 5 म्हणजे पेंट, हे पेंट सफिक्स वायल पेंटील सफिक्स वायल घेतलं ना, वर्ण रूट अधिक सफिक्स, कुठलं सफिक्स घ्यायचं, अल्किलला वायल घ्यायचं, पेंटील झालं. OH आहे म्हणून अल्कोहोल घेतला आपण. आता हे कार्बन बघा सेकंडरी, ज्या ठिकाणी जोडले OH त्या कार्बनचा विचार करायचं. इकडे 1 आहे इकडे 3 आहे, ते समान नाही. सेकंडरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे परंतु त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कार्बनची संख्या समान नाही म्हणून तिथे काय घेतलं आपण, सेकंडरी. या ठिकाणी बघा 1 2 3 4, 4 म्हणजे ब्यूट, सफिक्स वायल ब्युटील, OH म्हणजे अल्कोहोल, ब्युटील अल्कोहोल. प्रिफिक्स कुठला घ्यायचं, लय महत्त्वाचं वाक्य आहे. अरे बाबा, टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी जर फ्री असेल तर टर्शरी हे प्रिफिक्स वापरत असते. टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री असेल तर टर्शरी प्रिफिक्स वापरायचं. मग आता बघा इथं हे कार्बन एकाला दोघाला तिघाला जोडले म्हणजे टर्शरी. इथं घेऊ आपण टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री म्हणून टर्शरी घेतलं. टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री टर्शरी घ्यायचं. हे तर बघा 1 2 3 4 5, पेंट सफिक्स वायल पेंटील, OH आहे याच्यामध्ये अल्कोहोल, पेंटील अल्कोहोल. आता बघा इथं व्हॅलेन्सी फ्री आहे. हां 1 2, हां आता बघा हा कार्बन 1 2 तिघाला जोडला आहे म्हणजे टर्शरी कार्बनची व्हॅलेन्सी फ्री आहे म्हणून टर्शरी घेतला आपण. कळालं का? आणि बाकीचे नावं तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायचं, त्याला पर्याय नाही, लक्षात ठेवायचं. हे ग्रुप व्हिनिल आहे, CH2 डबल बॉन्ड CH व्हिनिल ग्रुप आहे. व्हिनिल OH म्हणजे अल्कोहोल, CH2 डबल बॉन्ड CH CH2 आलिल ग्रुप आहे. OH म्हणजे अल्कोहोल, आलिल अल्कोहोल. आणि बेन्झिन रिंगला जर CH2 असेल तर बेन्झिल म्हणायचं आणि OH अल्कोहोल, बेन्झिल अल्कोहोल. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येकाचं नाव लिहिता येतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण अल्कोहोलचं कॉमन नाव घेतलेलं आहे. धन्यवाद.